विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। कीर्तन रूपी शिवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या 4 चरणाच्या अभंगातून देवाकडे प्रसादाच्या रूपानं काही मागणं मागतायत। देवा, मानवी जन्म मला प्राप्त झाला आहे आणि मानवी जन्माचं ध्येय ही तुझी प्राप्ती करून घेणं आहे। तेव्हा माझं मागणं एक आहे, मला तुझा कधीही विसर होता कामा नये आणि हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी जोडी आहे। माझ्या परमार्थाला प्रतिबंध करणारा संसारही मला नको आहे आणि परमार्थ ज्याने यशस्वी होतो असं जे वेदांत शास्त्रामध्ये मुक्ती म्हटलं जाते ती मुक्तीही मला नको आहे। फक्त मला संत संग हवा आहे। मला माहिती आहे तू ह्या करता मला गर्भवासादी संकट दाखवशील, पण संत संग आणि तुझं विस्मरण जर होणार नसेल तर मी माझ्या वतीने तुला सांगतो, आनंदाने मला गर्भवासामध्ये जरी टाकलं तरी चालेल, पण तुझं विस्मरण आणि संत संगती माझ्या जीवनामध्ये कधीही होता कामा नये अशा आशयाचा हा अभंग आहे। विठ्ठल आजचा हा दिवस अत्यंत मंगलमय आणि पावन आहे। याचं महत्त्वाचं कारण नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा या 4 जिल्ह्यातील वारकरी भाविक ज्यांच्या मार्गदर्शनाने, ज्यांच्या उपदेशाने, ज्यांच्या सहवासाने, ज्यांच्या संत सानिध्याने निष्ठावंत साधक बनले असे तुम्हा आम्हा सर्वांचे परम श्रद्धेय स्वानंद सुखनिवासी कृष्णाजी महाराज, ज्यांना आपण माऊली ह्या पवित्र नावाने सर्व ओळखतो, त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये उत्तम उपक्रम सुरू केले त्या उपक्रमातला हा एक भाग आहे। विठ्ठल जिथे गाव तिथे ज्ञानेश्वरीचं पारायण, जिथे घर तिथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ,
आणि जिथे सकाळची पहाट तिथे संतांचा काकडा. आणि जिथे धर्मांतरण तिथे पुन्हा आदिवासी पट्ट्यामध्ये आपण ज्या धर्मात, ज्या संप्रदायात, ज्या पंथात जन्माला आलो त्याची ओळख करून देऊन पुन्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये आणण्याचं दिव्य काम ज्यांनी केलं आणि ज्या कार्याचा गौरव पाहून सरकारला जाग आली, करायचं तर असंच काम करायचं, हे गुरुजींच्या कार्यावरून सरकारला जाग आली आणि सरकार पूजनीय गुरुजींच्या दरबारामध्ये नतमस्तक होण्याकरता आलं. विठ्ठल किंबहुना गुरुजींसारख्या महापुरुषांना मानवंदना दिल्यामुळेच की काय सरकार हे अस्तित्वात आलेले आहेत आणि ते हिंदू धर्माचं काम करण्याकरता पुढे सरसावलेलं आहेत. आणि म्हणून पूजनीय गुरुजींच्या माध्यमातून जे जे काही भक्तीचे उपक्रम सुरू झालेत, वारीचे उपक्रम सुरू झाले, तेव्हा वारी येण्याच्या अगोदर, सुरू होण्याच्या अगोदर 1 महिना या 4ही जिल्ह्यातील आपल्या अनुयायांना जाहीर निमंत्रित करण्यासाठी हा फिरता नारळी 1 दिवसीय सप्ताह याचं आयोजन केलं जातं. आणि तेही घाटाच्या वरती 2 जिल्हे आणि घाटाच्या खाली 2 जिल्हे, त्यापैकी ह्या ठिकाणी संपन्न होत असलेला हा फिरता नारळी 1 दिवसीय सप्ताहाला सुरुवात होऊन 55 वर्ष झाले आहेत, बरोबर की नाही? 52 वर्ष पूर्ण झाले आहेत. आणि इथला हा सप्ताह 4था सप्ताह आहे. एवढं मोठं कार्य गुरुजी गेल्यानंतर, माऊली गेल्यानंतर सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या यशोदा अक्का यांच्या माध्यमातून काम चाललं आहे. म्हणून त्यांच्याकरता टाळी वाजून आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांना नतमस्तक होऊया. विठ्ठल उत्तम प्रकारचं व्यवस्थापन पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी जी प्रतिज्ञा केली की चेतना चिंतामणीचं गाव आम्हाला पाहता यावं आणि चालतं बोलतं कल्पतरूचे उद्यानाचा बगीचा आम्हाला पाहता यावा, तेव्हा हा कार्यक्रम पाहिल्यानंतर, हे सगळे टाळकरी पाहिल्यानंतर, बसलेले विद्वान पाहिल्यानंतर हे सगळे चिंतामणीचे गावच आहेत. हे चालते बोलते कल्पतरूचे उद्यान आहेत, हे अलांछन चंद्र आहेत आणि ताप रहित असणारे मार्तंड आहेत. आणि हे सगळे काम ज्यांच्या अध्यक्षतेखाली करतात अशा आदरणीय अक्का समुपस्थित आहेत. आणि या फिरता नारळी 1 दिवसीय सप्ताहाचं आपण आयोजन करून त्यामध्ये कीर्तनासाठी ज्यांना निमंत्रित केलेलं आहे, जे मार्तंड तापरहित सूर्य आहेत, तोच दिनेशांच्या रूपानं या ठिकाणी उपस्थित आहे. आणि एवढा मोठा कार्यक्रम ज्यांच्या उपस्थितीमध्ये विकसित व्हावा याकरता विकसजींनाही या ठिकाणी निमंत्रित केले आहे. एका बाजूला दिनेश महाराज आहे, एका बाजूला विकास महाराज आहेत आणि एका बाजूला नुसता दिनेशच नाहीत तर त्याच्या बाजूला रवी पण आहेत, रविदास महाराज आहेत. आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी गायन केलं निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीकरता निवृत्तीनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मला ज्यांनी सारथी पद स्वीकारून माझ्याबरोबर जे आले आहे असे किशोरजी महाराज या ठिकाणी, आणि गुरुजींच्या मांदी याळेतील सगळे श्रेष्ठ महानुभाव महापुरुषांच्या चरणावरती साष्टांग हे करी.
चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सर्व इंद्रियाची कान करून जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगातली वाक्य शब्द रचना या सर्वची सर्व मानवी जीवनाला दिव्य आणि कल्याण करणाऱ्या आहेत. ह्याकरता जगाला विसरून जगद्गुरु तुकोबारायांचे अभंग डोळ्यासमोर आणून त्यातला हा अभंग हे अक्षर हे शब्द आणून याचं चिंतन करण्याकरता माझ्याबरोबर विचारासाठी प्रवृत्त व्हा. विठ्ठल महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले सांगायचे, महाराष्ट्रामध्ये संतांचं उभं पीक आलं आहे बोवा. तुम्हाला माहिती नसेल म्हणून महाराष्ट्रातला कोणताही तालुका, कोणताही जिल्हा, कोणताही गाव, कोणताही भाग घ्या, तिथे कोणता ना कोणता महानुभाव संत अवतीर्ण झालाच आहे. जेथे हरीचे दासी जन्म घेती, जेथे हरीचे दासी जन्म घेती, सारख्या महापुरुषाने जन्म घेऊन या सगळ्या भूमीला पवित्र आणि मंगलमय बनवलेले आहेत. साहित्य सारस्वतामध्ये साहित्यिकांनी पुस्तकं निर्माण केलेत, परंतु महाराष्ट्रातल्या सगळ्या संतांनी साहित्यिकांच्या प्रमाणे फक्त पुस्तकं निर्माण केले नाही तर आपल्या आचरणाने मस्तक निर्माण केले आहे. आणि ह्या पुस्तकांना एक दिवस कोणीतरी येऊन जाळू शकतं, फाडू शकतं, चोरू शकतं, नेऊ शकतं, पण मस्तकांच्या मध्ये शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत हे मस्तक कोणत्याही लाचार माणसाच्या पुढे नतमस्तक होऊ शकत नाही. एवढं दैदिप्य कार्य महाराष्ट्रातील संतांनी केलं आहे. द्वापार युगामध्ये जे कार्य भगवान श्रीकृष्णांनी केलं तेच कार्य वर्तमान काळामध्ये कृष्ण माऊलींनी केलेलं आहे. फक्त युगाचा कालखंड बदलला, देशाचा कालखंड बदलला, नावाचा कालखंड बदलला थोडाफार, पण आकार जरी बदलला तरी नाव तेच घेऊन पुन्हा संत तेच ते कार्य करायला आलेले आहेत. द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याने म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करून ज्ञानाची वाट तयार केली, भक्तीची वाट तयार केली, कर्माची वाट तयार केली, उपासनेची वाट तयार केली, ध्यानाची वाट तयार केली, ज्ञानाची वाट तयार केली, संगीताची वाट तयार केली. पण भगवान श्रीकृष्णांच्या अगोदर तेच काम आपल्या भारतीय सनातन वैदिक संस्कृतीचा अजरामर असणारा ग्रंथ तो म्हणजे वेद. वेदाने तेच कार्य अगोदर केलं होतं, पण वेदाने निर्माण केलेलं कर्म, उपासना, ज्ञान, भक्ती
हे लोकांना कळेना पुस्तकातलं ज्ञान, म्हणून भगवान श्रीकृष्णाने एक उत्तम मस्तक तयार केलं आणि त्या मस्तकाचं नाव आहे भगवान श्रीकृष्णांचा एकमेव शिष्य म्हणजे अर्जुन महाराज. आणि अर्जुनाने भगवंताने जे वाट दाखवली त्या वाटेच्या मार्गाने अनुसरण केलं. म्हणजे वेदाने वाट निर्माण केली आणि भगवान श्रीकृष्णाने ती वाट अर्जुनाला दाखवली. भगवद्गीतेच्या माध्यमातून, श्रीमद भागवताच्या माध्यमातून ती वाट दाखवली. आणि भगवान श्रीकृष्णाने जी वाट दाखवली तीही लोकांना कळेना, म्हणून तो भगवान श्रीकृष्ण पुन्हा महाराष्ट्राच्या मध्ये महाविष्णूचाच अवतार, पण लोपलेलं ज्ञान प्रगट करण्याकरिता तोच महाविष्णू माऊलींच्या रूपाने आले आणि त्यांनाच पांडुरंग जे आहेत ना ते पांडुरंगच म्हणजे माऊलीच्या रूपानं प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर करीत ते आदर संगतीचा, करीत ते आदर संगतीचा. उपदेशिली ते विटेवरी माऊली तोच परमात्मा श्री विठ्ठल पांडुरंग पुन्हा माऊलींच्या रूपाने आले. आणि माऊली हे दुसरे तिसरे कोणी नसून रामेश्वर भट्टांनी सांगितल्याप्रमाणे म्हणे, रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. म्हणजे जे काम द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी केलं तेच काम त्याच भगवान श्रीकृष्ण कलियुगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने येऊन विष्णूनेच ते काम केलं. तोच भगवान श्री विष्णू पुन्हा पैठणमध्ये भानुदासांच्या कुळामध्ये जन्माला येऊन एकनाथ महाराजांच्या रूपानं त्या विष्णूनेच पुढे सगळ्या वारकरी परंपरेचं काम भावार्थ रामायणाच्या रूपाने केलं, एकनाथी भागवताच्या रूपाने केलं, गाथेच्या रूपाने केलं, रुक्मिणी स्वयंवराच्या रूपाने केलं. आणि तो अवतार सुद्धा भगवान विष्णूचाच आहे, तेच विष्णूचं काम आहे. नंतर राहिलेलं काम जे आहेत ना ते पूर्ण करण्याकरता देहोनिवासी असणारे जगद्गुरु तुकाराम महाराज ते सुद्धा वेगळे नाहीत, ते सुद्धा विष्णूचेच अवतार आहेत. तुका विष्णू नाही तुझा मगाशी म्हटल्याप्रमाणे, म्हणजे एकाच विष्णूने वेगवेगळे रूप धारण करून वेगवेगळे काम केलेले आहेत. आणि त्या सगळ्यांचं काम या चारही जिल्ह्यांच्या डोळ्यासमोर यावं आणि ते काम पुन्हा कृष्ण ह्या नामानेच व्हावं याकरता कृष्णा गुरुजी पुन्हा तुम्हा आम्हा सर्वांच्या मध्ये गुरुजी ह्या रूपानं आलेत. आणि त्यांनी जो भगवान श्रीकृष्णांनी वाट दाखवली, जी वेदाने वाट दाखवली, ती वाट चार जिल्ह्यांच्या लोकांना एकत्रित हातामध्ये धरून ती क्रिया करून त्या वाटेला सगळ्या जगाला लावलं. विठ्ठल देण्याची पथे चालू जाता, देण्याची पथे चालू जाता, देण्याची पथे चालू जाता, देण्याची पथे चालू जाता.
तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून एकच भगवान कृष्ण कोणकोणत्या रूपाने येऊन कोणकोणतं कार्य करतोय. आणि म्हणून कृष्णा माऊलींचं कार्य हे भगवान श्रीकृष्णांचंच कार्य आहे, हे माऊलीचंच कार्य आहे, हे जगद्गुरु तुकोबरायांचंच कार्य आहे. आणि त्या कार्याकरता या सगळ्या वाटा निर्माण केल्या. म्हणून पहिल्यांदा मी सांगितलं, वाट निर्माण करणारा वेद, वाट दाखवणारा देव आणि त्या वाटेवरती भाविकांना हाताला धरून क्रिया करून दाखवणारे असतात ते गुरुजींसारखे संत. म्हणून संतांची व्याख्या करताना दाखवणारे नाहीत, क्रिया करून दाखवतात ते संत आहे. संत तैसे आहे, तैसे संत जगी क्रिया करते दाविती आमची, क्रिया करते दाविती आमची, क्रिया करते दाविती आमची, क्रिया करते दाविती आमची, क्रिया करते दाविती आमची. गावोगावी पारायण व्हावेत याकरता त्यांनी स्वतः पारायण केलं. घरोघरी हरिपाठ व्हावा याकरता त्यांनी स्वतः हरिपाठ केला. आणि घरामध्ये न राहता निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीला सगळ्यांना जाता यावं तेव्हा स्वतः ते वारीच्या दिशेने त्या रस्त्याने ते चाललेही. आणि त्या काळामध्ये गरज होती तशी ह्या काळामध्ये या डोंगराळ भागामध्ये जो आदिवासी पट्टा आहे त्यांना काय धर्म माहिती, काय नीती माहिती, काय हरिपाठ माहिती, काय वारी माहिती, त्यांच्या जवळ गेलेत ते आणि त्यांना आपल्यासारखं बनवलं. याचं कारण काय माहिती का? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, विश्वरनिष्ठांची मांदी याळी भेटतो भूता. ही माऊलींनी केलेली प्रतिज्ञा साकार केली ही कृष्ण माऊलींनी. विठ्ठल. आता पुढचं वाक्य ऐकून ठेवा. वाट निर्माण केली त्याचं नाव आहे वेद, वाट दाखवली त्याचं नाव आहे देव, आणि वाटेने चालवून दाखवलं त्याचं नाव आहे संत. पण ज्याला वाटही निर्माण करता येत नाही, वाटही दाखवता येत नाही आणि त्या वाटेला चालवूनही दाखवता येत नाही, अशा डाव्या आघाडीचे लोक तुम्हा आम्हा सर्वांची वाट लावतात. त्यांना वाटेवर आणण्याकरता गुरुजींचं हे कार्य आहे. विठाला. तुम्ही चाला याची सर्वांना सांगितलं, भरवशाने सांगितलं, तुम्ही ह्या रस्त्याने या, तुम्हाला पांडुरंगाची भेट होईल. गुरुजींसारखे महापुरुष देहाच्या रूपाने तर आता नाही आहे, पण कोणताही महापुरुष गेला की त्याच्या 3 गोष्टी त्याच्या पश्चात शिल्लक राहतात. राहिला का कीर्ती जलामाई, राहिला का कीर्ती जलामाई, राहिला
त्यातली पहिली गोष्ट यांनी सांगितली. ती गोष्ट एक आहे, महापुरुष जरी गेले तरी त्यांनी निर्माण केलेलं काम आणि त्या कार्याची कीर्ती मागे शिल्लक राहते. आणि ती कीर्ती तुमच्या आमच्या सामान्य माणसांसारखे लोकांनी फ्लेक्स लावल्यानंतर होते असं नाही. ती कीर्ती वाढवण्याचं काम स्वतः देव आपल्या मुखाने करत असतो. वाऱ्याती माप चाले सज्जनाचे, तुम्हा आम्हाला लोक आड गेलं की भीती वाटते. लोकांपर्यंत नाही गेलो, फोकसमध्ये नाही आलो तो लोक मला विसरतील. पण ज्यांनी आपलं आयुष्य परमात्मामय केलं, परमात्म्याशी एकरूप झाले, त्यांची कीर्ती परमात्म्याच्या अस्तित्वाबरोबर अजरामर राहते. याई भूमंड माझी, याई भूमंड महापुरुषांचा सोहळा वैकुंठामध्ये होतो. आणि ह्या भूमंडळामध्ये विकास महाराजांसारखे, दिनेश महाराजांसारखे, रविदास महाराजांसारखे, निवृत्ती महाराजांसारखे, तुम्हा सगळ्या वारकऱ्यांसारखे एकत्रित येऊन त्यांच्या कीर्तीचं गाण करतात. म्हणून त्यांची कीर्ती आजही शिल्लक आहे. पहिली आहे कीर्ती, दुसरी आहे समाधी. महापुरुष जरी गेले तरी त्यांची समाधी पाठीमागे शिल्लक राहते. आणि त्या समाधी समोर एखादा साधक गेला, भगवत भक्त गेला, विनम्र भावाने प्रार्थना केली की मला भक्तीची वाट दाखवा, ज्ञानाची वाट दाखवा, विवेकाची वाट दाखवा, वैराग्याची वाट दाखवा, तर त्या साधकाला समाधीमध्ये राहून असे युगपुरुष अखंड प्रेरणा देत राहतात. आणि समाधी ही प्रेरणा आहे, कीर्ती ही प्रेरणा आहे. आणि तिसरं आहे त्यांचे विचार, संतांचे विचार, संतांचं ज्ञान, संतांचे ग्रंथ, हेही मागे शिल्लक राहतात. म्हणून संत महापुरुष गेला समाधीकडे जा, संत महापुरुष गेला त्यांच्या विचाराकडे जा. संत महापुरुष गेले जरी असले तरी त्यांची कीर्ती ऐका, त्या कीर्तीने आपण देखील उपकृत होऊ. हे सगळं कार्य जर गुरुजींसारख्या, माऊलींसारख्या महापुरुषांच्याकडे होत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या माध्यमातून आपण देवाजवळ काय मागावं? अशा संतांची संगती मला द्या. त्या काला आम्हाला धन नको आहे, आम्हाला मुक्ती नको आहे. देवा जर द्यायचंच असेल ना, अशा महापुरुषांची संगती आम्हाला द्या. अभंगाचं तिसरं चरण. न लगे मुक्ती धनी संपदा, न लगे मुक्ती धनी संपदा.
सदा संत संग देई सदा. सज्जन हो, ह्या जगामध्ये जेवढे काही माणसं आहेत, व्यक्ती आहेत, शास्त्राने त्या सगळ्यांना 4 प्रकारामध्येच आणलेलं आहे. पहिला प्रकार जो आहे तो पामर, दुसरा प्रकार जो आहे तो विषयी, तिसरा प्रकार जो आहे तो जिज्ञासू आणि चौथा प्रकार जो आहे तो मुक्त. या 4 प्रकारापैकी 2 काही मागतच नाही आणि 2 मागितल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल पहिला प्रकार आहे पामर. तो काही मागतच नाही, कारण ज्याला मागायचं आहे त्याला समोर देव तरी असावा लागतो ना. पण पामर हा इतका नास्तिक असतो, तो स्वतःलाच देव मानतो, स्वतःलाच ईश्वर मानतो, स्वतःलाच तो कर्तृत्व भोक्तृत्व मानतो, सर्वश्रेष्ठ स्वतःलाच मानत असल्यामुळे त्याला मागायची काही गरजच नाही. म्हणून तो पामर आहे ना, तो फक्त पापच करतो आणि पाप केल्यानंतर त्या पापाचं फल भोगतो. म्हणून प फ ब भ आणि हे सगळं करता करता एक दिवस मरतो. म्हणजे प पासून सुरुवात होतो आणि म पर्यंत जातो. त्याला ईश्वराची गरजच नाही, कारण ईश्वरासाठी काही मागायचंच नाही. पण तरी देखील त्याच्या मनातल्या मनात जरी त्याने काही मागितलं तर घरामध्ये मुलं बाळं व्हावेत, धनधान्य व्हावं, याच्या व्यतिरिक्त त्याचं तिसरं काही मागणंच देवाकडे जरी मागितलं नाही तर मनातल्या मनात हाच विचार असतो, वाढावे संतान, माझी संतती वाढत जावी, मोठी होत जावी, घरामध्ये धनधान्य चांगलं असावं. याच्या व्यतिरिक्त त्याला देव नको, धर्म नको, पंथ नको, संप्रदाय नको, काही नको. त्यामुळे त्याचं काही मागणंच नसतं. शेवटचा जो आहे ना तो मुक्त आहे आणि तो ज्ञानाने मुक्त झाल्यामुळे त्याला कसली इच्छाच नाही. काम नाही झालो पायी रिकामा. तो मुक्त असल्यामुळे तो काही मागत नाही. आणि मग दुसरा जो आहे 2 वर्ग, तो जिज्ञासू आहे आणि विषयी आहेत. आणि म्हणून पामर काही मागत नाही, पण विषय जेव्हा मागतो तेव्हा तो संसाराचाच मागतो. आणि संसाराचं मागत असल्यामुळे त्याला धन हवं आहे, त्याला संपत्ती हवी आहे, त्याला कीर्ती हवी आहे, त्याला सौंदर्य हवं आहे, त्याला आपल्या जीवनाची प्रॉस्परिटी भरभराट हवी आहे. आपल्याला लोकांनी मानावं, आपण सगळ्यांसमोर असावं, आपली कीर्ती सगळ्यांकडे व्हावी, इहलोकामध्ये सुख भेटावं आणि परलोकामध्ये सुख भेटावं. ऐहिक आणि पारलौकिक सुखाची अपेक्षा करणारा हा विषय आहे. पण पारमार्थिक जो साधक आहे ना, त्या साधकाला संसार नकोच आहे, कारण संसाराच्या मध्ये अनंत व्यसन आहे, संसाराच्या अंगी एवढे व्यसन आहेत. म्हणून संसाराकडे तो काही मागत नाही. संसार हा नाशिवंत आहे, संसार हा क्षणभंगूर आहे, संसार हा स्वप्नाप्रमाणे आहे, संसार हा आगंतुक आहे आणि त्यामुळे संसारातलंही ते काही मागत नाही. साधक जे असतात ना, ते जे काही मागतात ते परमार्थातलंच मागतात. आणि परमार्थातला मनुष्य संसारातला मागत असेल तर तरी तो परमार्थिक असेल, तो संसारिकच आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मला न लगे मुक्ती, मला मुक्ती नको, मला धनही नको, कारण धन जास्त वाढलं की माणसाला अनर्थ निर्माण करते.
धनाची या मागे तरी काळा देवा तू मला धन देऊ नकोस, कारण धन देणं तुझ्या हातामध्ये नाही. मी माझं प्रारब्ध बरोबरच घेऊन आलो आहे. आणि जसं प्रारब्ध असेल ना, मुलगा जरी आईच्या पोटात वाढत असला तरी त्याच्या दुधाची निर्मिती त्याच्या प्रारब्धानुसार अगोदरच त्याच्या आईच्या वक्षस्थळामध्ये होत असते. आणि परमात्मा दोघांची वाढ बरोबरच करतो आहे. बाळा दुधा कोण करी दे उत्पत्ती, वाढवी श्रीमती धरवी वाढवी श्रीमती त्यामुळे अन्न असेल, धन असेल, मान असेल, हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धाने जेवढा, जितका, जेथे आणि ज्या पद्धतीने भेटायला पाहिजे त्या पद्धतीने भेटणारच आहेत. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. या चरणाचा अर्थ करताना मला आणखी दुसराही भाव या ठिकाणी माऊलींच्या कृपेने तो स्फुरला आहे. मला का धन नकोय, मला का संपदा नको आहे, याचं कारण एक आहे. सगळ्या धनांचा स्वामी जो कुबेर, तोही तुझा दास आहे आणि तो जगाचा मालक आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय हा तुझ्यामुळेच होतो आहे. आणि देवा, तुझ्यासारख्या महापुरुषाने, तुझ्यासारख्याने एखाद्याला रागवल्यानंतर तू मारून टाकतो, तेव्हा मेल्यानंतर त्याला मोक्ष सहजच भेटतो. तू मारल्यानंतर मोक्ष भेटत असेल तर आम्ही तुझे भक्त आहोत ना. आणि तू देव असल्यामुळे लक्ष्मी ही तुझ्याबरोबरच राहणार आहे आणि तू आमच्या हृदयामध्ये राहणार आहे. आणि तू आमच्या हृदयामध्ये आला तर तुझ्याबरोबर लक्ष्मी पण आली. आणि म्हणून आम्हाला मुक्तीही नको आणि भुक्तीही नको. नाही म्हटलं तरी तूही आमच्या पाठीमागे पळत सुटणार आणि तुझ्या पाठीमागे लक्ष्मी पळत सुटणार. नाही जरी म्हटलं आता ती आम्हाला भेटणारच आहे, म्हणून ही गोष्ट तू आम्हाला देणारच आहे. म्हणून आम्ही सांगतो, तुझं धनही नको आहे, मुक्तीही नको आहे, पण आम्हाला आमच्या पुण्याईने आणि तुझ्या सामर्थ्याने एकच गोष्ट हवी आहे, ती म्हणजे माऊलींसारख्या महापुरुषांची संगती आम्हाला भेटावी. संत संगती देई चरण सेवा. आम्हाला फक्त काही प्रमाण म्हटले तर वेळ जाईल. आता संत संग देई सदा, आम्हाला कायम आणि कायम संत संग दे. आता आणखी थोडा विचार आहे का. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे पसायदान आहे. जसं माऊलींचं पसायदान आहे 9 ओव्यांच्या मध्ये, जे 9033 ओव्यांचं सार आहे, तसं नामदेव महाराजांचं पसायदान आहेत. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. मला वाटतं या भंगावरती आपण एकदा कीर्तन ऐकलंही आहे. म्हणजे ते नामदेव महाराजांचं पसायदान आहे.
माऊलींचं पसायदान आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं हे पसायदान आहे. या तिन्ही पसायदानामध्ये एकच विचार आहे. कारण हे सगळंच सगळं पसायदान एक तर देवाकडे मागितलं आहे, नाहीतर देवरूपी गुरूंच्याकडे मागितलं आहे. म्हणून सगळ्यांची एकाची सुरुवात देवापासूनच आहे. आता विश्वात्मके देवे. आणि ह्या अभंगाची सुरुवात सुद्धा कशी आहे? हेची दान देगा देवा. म्हणजे हे मागणं सुद्धा देवाकडेच आहे आणि ते मागणं सुद्धा देवाकडेच आहे. आणि नामदेव महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागणं सुद्धा देवाकडेच आहे. पण तिथे देवाचं नाव देव न म्हणता देवाचं नावाला दिलं आहे पांडुरंग. तिथे देवाचं नाव दिलं आहे हरी. तिथे देवाचं नाव दिलं आहे हरीचे दास. आणि हे पांडुरंग, हे हरी ज्याच्या मुखामध्ये असेल त्याचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना केली आहे. नामा म्हणे तया असावे कल्याण. पण कोणाचं? ज्या मुखे निधान पांडुरंग. ज्यांच्या मुखामध्ये पांडुरंग आहे, ज्यांच्या मुखामध्ये हरी आहे, जे हरीचे दास आहे, त्यांचं कल्याण व्हावं. आणि ज्यांचं कल्याण झालं ते संत आहेत, ज्यांचं कल्याण झालं ते हरीचे दास आहेत. आणि अशा हरीच्या दासांना, असं ज्यांचं कल्याण झालं आहे अशा लोकांना, जे खळ लोक आहेत त्या खळ लोकांचा संगती होऊ नये. एवढंच नाही, त्या खळ लोकांना लागलेला जो अहंकाराचा वारा आहे तो देखील या संतांना लागू नये. म्हणून मागणं मागितलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. म्हणजे ते जे वर्णन आहे ना ते संतांचंच वर्णन आहे. म्हणजे माऊलींच्या पसायदानामध्ये संतांचं वर्णन, नामदेव महाराजांच्या पसायदानामध्ये संतांचं वर्णन आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ह्या अभंगामध्ये संत संग देई सदा विठ्ठल. जास्त अवघड सांगायला नाही पाहिजे, पण आणखी एखादं वाक्य सांगून पुन्हा सोप्याकडे येऊया. विठ्ठल या सगळ्या अभंगाच्या मध्ये मी हे बोलत आहे, संत संग देई सदा. या संत संग मला कायम द्या हे मागणं पसायदानामध्ये सुद्धा आहे. की जे संत संगती आम्हाला करायची आहे ते संत कसे आहेत म्हटले? ते चालते बोलते कल्पतरूचे उद्यान आहे. चला कल्पतरूंचे आरव. कल्पतरू एकटाच आहे, तो जड आहे, तो चालत नाही. पण संत मात्र ज्या ज्या लोकांना जसजशी गरज असेल त्या त्या अधिकाराच्या लोकांप्रमाणे लोकांना गुरुजींसारखे माऊलींसारखे संत भेटत जातात. म्हणून ते चालणारे कल्पतरूचे आरव आहे, बगीचे आहे. चेतना चिंतामणीचे गाव आहे. चिंतामणी जड आहेत, एकटाच आहे, निर्जीव आहे. पण संत हे सचेतन चिंतामणीचे गाव आहे. संतांच्या ठिकाणी कोणतंही लांछन नाही. चंद्राच्या ठिकाणी लांछन आहे. संत सूर्याप्रमाणे प्रकाशमान दैदिप्यमान आहे, पण त्यांचा ताप सूर्याप्रमाणे त्रासदायक नाही. त्यांच्या ठिकाणी प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे, दैवी संपत्तीचे 26 लक्षण आहेत. त्यामुळे ते तापरहित सूर्य आहे. पण संतांना दिलेल्या सगळ्या उपमेमध्ये ज्यांची उपमा दिली त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहे. कल्पतरू आहे, परंतु तो कोणती कल्पना करेल त्याप्रमाणे देत राहतो. कल्पतरू खाली
त्याच्यामध्ये काही ना काहीतरी दोष आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संतांच्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला तरी एकही अवगुण दिसत नाही. ज्याप्रमाणे साखर सर्वांगाने गोड असते तसं संतांच्या ठिकाणी रविदास महाराज पाहायला जर गेलं तर एकही अवगुण दिसत नाही. तुका म्हणे तैसा सज्जना पासून, तुका म्हणे तैसा सज्जना पासून, तैसा सज्जना पासून. तुकाराम महाराजांनी संतांसाठी दिलेल्या दृष्टांताच्या मध्ये उणीव आहे, माऊलींनी दिलेल्या दृष्टांताच्या मध्ये उणीव आहेत हे दोघाही संतांनी सांगितलं. पण संतांच्या ठिकाणी कोणते दोषच नसल्यामुळे संत संग देई सदा, आणि संतांच्या सहवासामध्ये त्यांना नुसतं आलिंगन जरी दिलं तरी मोक्ष प्राप्त होतो. ताप दैन्य हे दूर होतात आणि मोक्ष तर त्यांच्या संगतीमध्ये सहजच प्राप्त होतो. म्हणून पसायदानामध्ये माऊली म्हणतात ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता. अनवरत जे आहे ना ईश्वरनिष्ठांची मांदियाळी भूतांना भेटत राहो अनवरत. आणि माऊली तुकाराम महाराज ह्या अभंगामध्ये संत संग देई सदा, सदा शब्दाचा प्रयोग करतात आणि माऊली अनवरत शब्दांचा प्रयोग करतात. अनवरत आम्हाला संतांची संगती भेटलीच पाहिजे, कारण त्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी एकदा की याला मान्यता दिली मग देवाला सुद्धा तो अर्ज नामंजूर करता येत नाही. पाळी पंढरीनाथ लढा पाळी पंढरीनाथ एकदा की संतांनी स्वीकारलं मग कितीही दोषवंत जरी असला तरी देवाला ते मान्य करावं लागतं. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिणा. वारी हा कोळी अत्यंत पापी पण नारदाने त्याचा अर्ज स्वीकारला. रिकमेंडेड बाय नारद महर्षी. एकदा की त्यांनी तो अर्ज मान्य केला तर रामाला जन्माला येण्याच्या अगोदर रामायण तयार झालं तसं वागावं लागलं. केले रामायण रामाधी. जिचं तारुण्य रामाची वाट पाहता पाहता गेलं. मतंग ऋषींनी स्वीकार केला, सांगितलं राम तुझ्या आश्रमामध्ये येणार आहे. आणि रविदास महाराज राम आलेच. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी कुटिया जब मेरे राम जी का आवन होगा शबरी कुटिया पावन होगा. आएंगे जब बुराई मीठे मीठे हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई आसन पर बिठाऊंगी. मीठे
असणारी भिल्लाची मुलगी मतंग ऋषीने मान्यता दिल्याबरोबर प्रभू रामचंद्रांना यावं लागलं. मीने जानकी राजकुमारी, मीने अहिल्या साध्वी नारी, तुझ्या पदाचे आनंद चिंतनी, तुझ्या पदाचे आनंद चिंतनी, ही माझी साधना. मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्राने दर्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या एका शबरीचा स्वीकार केला. परंतु कृष्णा माऊलींनी या दर्याखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी पट्ट्यातील अनेक भिल्लांच्या लोकांना आपल्याला जवळ केलं. जे काम प्रभू रामचंद्राने केलं तेच काम गुरुजींनी केलं. म्हणून संत संग देई सदा, अशांची संगती मला दे देवा. आणखी एक मागणं आहे. तू मला मान्य केलं आहे, सत्ता पाहिजे का तुला, संपत्ती पाहिजे, वैभव पाहिजे, पुत्र पौत्र, या सगळ्या गोष्टी जरी तू मला देऊ केल्या तर त्यापैकी मला एकही नको आहे. तू देशील ते नको आहे, मी मागतो ते हवं आहे. म्हणून देवाने देऊ केलेल्या गोष्टी नाकारण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी चकार घातला आणि हेच मला हवं आहे आणि त्यामध्ये तुझा कधी विसर पडू नये ही महत्वाची मागणी पहिल्या चरणामध्ये केली. हेची दान दे गा देवा, 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 हेची दान दे जगद्गुरु तुकाराम महाराज देवाजवळ ही मागणी कधी मागतात? महाराजांची साधना चालूच होती, अखंड चालू होती, पण देवाने मला सगुण साकार स्वरूपामध्ये भेट द्यावी अशी अपेक्षा महाराजांना लागली. आणि महापुरुष जोपर्यंत आपलं साध्य प्राप्त करत नाही तोपर्यंत त्यांच्या प्रयत्नाचं सातत्य चालू राहतं. देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी, या न्यायाप्रमाणे जगद्गुरु तुकाराम महाराज भामचंद्राच्या डोंगरामध्ये असताना, देवा मला सगुण साकार स्वरूपामध्ये मला तुझं दर्शन हवं आहे. एक मागणे ऋषिकेशी,
मला तुझ्या चरणाची अपेक्षा आहे, तुझी भेट व्हावी याकरता मला तू भेट दे. तेव्हा तिथे सर्पाचा आवाज आला आणि आकाशवाणी झाली. सर्पाच्या रूपाने देव आला आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, सर्प मी अनेक पाहिले आहे. इंचू अंगाला थोडा चढायला लागले, ते म्हटले इंचू सुद्धा मी अनेक पाहिले आहे. वाघ त्या ठिकाणी आले, ते म्हटले वाघाने जरी मला खाल्लं तरी हरकत नाही. वाघ सुद्धा मी अनेक पाहिले आहे. मला जसं रूप पाहिजे तसंच पाहिजे. तेव्हा भगवंत मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपली असा परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर डोळे उघडे केले आणि देवा असाच उभा राहा आणि माझी पापणी मिटू देऊ नको. मला हेच रूप अखंड पाहावं असं वाटतं. राहो आता हेची धाम, डोळा म्हणे लंपट, कोंड कोंडून धरीन जीवे, देह भावे पुजीण, होईल येणे कळसाले स्थिरावले अंतरी, तुका म्हणे गोजरिया, विठोबा पाया पडू द्या. देवा मला हे तुझं रूप पाहिल्यानंतर तुझ्या चरणावरती नतमस्तक व्हावं आणि तुझ्या पाया पडावं असं मला वाटतं. पाया पडू दे ना. जगद्गुरु तुकाराम महाराज पाया पडले आणि मग त्यांनी मागितलं, काय तुम्हाला इच्छा आहे, मागा, काय मागायचं ते. ते म्हटले मला मागायचं आहे, मला दान मागायचं आहे, दान. आणि दानाचा एक नेम आहे, ज्याच्याकडे मागायचं त्याची प्रसन्नता करून घेतली पाहिजे, मग दान मागावं. कीर्तन झाल्यानंतर प्रसन्नता असेल तर दान मागावं, नाहीतर गाडी 5 किलोमीटर जाऊन मग फोन करायचा, मला दान हवंय, तेच दान हवंय. असं दान नकोय ना. दान मागायचंच असेल तर तुमच्या हातामध्ये आहे दान किती द्यायचं आहे ते. मग तुमच्या हातामध्ये काय आहे, तुमच्या हातामध्ये सेवा करणं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाद यज्ञ तोषावे. तुम्ही जे काही काम करतात त्या कामाला यज्ञ हे नाव द्या. आजचा वाजवलेला मृदंग तुम्ही एक यज्ञाची आहुती भगवंताच्या चरणी समर्पित केली. यांनी गायलेली चाल भगवंताला त्या गाण्याच्या रूपाने समर्पित केली. तुम्ही ऐकलेला एक एक शब्द तो भगवंताच्या जणू काही आपल्या कानामध्ये तो ओतून घेतला, ती आहुतीच आहे, हा यज्ञ आहे. आणि ह्या यज्ञाने देवाने संतुष्ट व्हावं आणि संतुष्ट झाल्यानंतर मग तुम्हाला काही वाटत असेल तर तोषोणी मज द्यावे पसाय दान आहे. म्हणून पसाय दानातला पसाय शब्द घ्यायचा आणि ह्या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये घालायचा. हेची दान, पण कोणतं, हेची पसाय दान देगा देवा. पसाय शब्द तिथे नाही आहे, पण पसाय शब्द कुठे आहे, पसाय दानातला आहे. का तिथे आहे, तो पायातला शब्द आहे. आणि जे पाया भक्कम असेल ना तोच कळसापर्यंत जात असतं. म्हणून पसाय दानातला तो पसाय शब्द घ्यायचा आणि जगद्गुरु तुकोबारा एक कलशस्थानी असल्यामुळे या अभंगाच्या पहिल्या चरणात तो शब्द टाकायचा, हेची पसाय दान देगा देवा. मग त्यांनी विचारलं असेल, तुम्ही एवढं दान मागता, तुम्ही काही सेवा केली आहे का. ते म्हटली, माझी सेवा एका जन्माची नाही आहे, 5 जन्माची सेवा केली आहे. माझ्या वडिलांनी परंपरा पारायण सोडले, तुझी सेवा केली आहे, हे सगळं पुण्य एकत्रित आलं आहे आणि त्यामुळे मला मागण्याचा अधिकार आहे. हेची दान देगा देवा. आणि दान देताना अधिकार ओळखला जात नाही. दान द्यायचं असेल तर कन्या हे सुद्धा दानच आहे, धनाचं सुद्धा हे दान आहे. पण कन्या आणि धन देताना अधिकाराचा विचार करावा लागतो, विचारपूस करावी लागते. त्याचं कुळ काय, त्याची परंपरा काय आहे. कोणालाही कन्यादान देता येत नाही. उत्तम कुळातील कन्या द्यायची असेल तर उत्तम कुळ शोधावं लागतं. आणि दान द्यायचं असेल तर सिग्नलवरती अनेक लोक असतात, द्यावो दान, द्यावो दान, द्यावो दान. आपण त्याला दान दिलं की तो शॉपमध्ये जातो आणि पैसे देऊन त्या दानाने पितो. म्हणजे आपण दिलेलं दान
पात्र चुकीचं असल्यामुळे त्याच्याबरोबर आपणही नरकाला जातो. पण देवा, मी अनेक जन्मात सेवा केली आहे, मला दान जे आहे ना ते दान ह्यापैकी नकोय, तुझ्या प्रसन्नतेचं दान आहे. आणि ते दान म्हणजे मला तुझा कधीही विसर होऊ नये, तुझा विसरण व्हावा. जगामध्ये खरं असं म्हणायला पाहिजे होतं, तुझी कायम आठवण राहावी हे दान द्या. पण तसं नाही मागितलं त्यांनी, तुझा विसर होऊ नये हे मला दान द्या. विठ्ठल आवडीच्या वस्तूची विसरत कधी कधी पडत नाही. त्या गोपिकामध्ये एक गोपिका म्हटली, मला रात्रभर झोप नाही, मला सारखं झोपेमध्ये त्या कृष्णाचं ध्यान लागतं, तो आठवणीमध्ये येतो. ती सखे म्हणते, अगं तू तरी बरी आहेस, तुला झोप लागते, झोपेमध्ये तुला स्वप्न पडतं आणि कृष्णाचं दर्शन होतं. किती दिवस झाले मला तर स्वप्नच पडत नाही, म्हणजे मला झोपच येत नाही, सारखी त्याची आठवण राहते. एक गोपिका म्हणते, काल तर तुझी जखम बरी झाली होती ना, आज तर ती जखम आणखी वाढली. ती म्हटली, तुला माहिती नाही, तो कृष्ण आला आणि त्याला मी पकडलं, त्याने माझा हात हिसकावून घेतला, त्याचं नख लागलं होतं मला आणि त्याची जखम झाली. आणि ती जर बरी झाली तर मला त्याची आठवण राहणार नाही. याकरता त्याची आठवण कायम राहावी, त्यामुळे त्याच्या नखाने झालेली जखम मी पुन्हा 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 ते वाढवते आणि त्याच्या आठवणीमध्ये मी राहते. एकदा की आपल्याला अनुकूलता प्राप्त झाली की आपण देवाला विसरतो आणि प्रतिकूलता निर्माण झाली की मग त्याची आठवण येते. आणि म्हणून तर कुंतीने सांगितलं, देवा मला अनुकूलता नको आहे, मला विपत्ती दे, आणि त्या विपत्तीमध्ये मला सारखी तुझी आठवण राहील. काही कर, तुझा विसर न व्हावा. विठ्ठला एक मुद्दा सांगतो, थांबतो आता. मागायचं असेल ना, काहीतरी संबंध लागतो. कोणी कोणाकडे काही मागत नाही. लग्न केलं असेल तरच पत्नी पतीकडे काहीतरी मागते, शिष्य असेल तरच तो गुरुकडे काहीतरी मागतो, भक्त असेल तरच तो काहीतरी देवाकडे मागतो. ज्यांनी सगळ्यांनी मतदान केलेलं आहे आणि सगळ्यांनी मतदान देऊन सगळ्यांच्या मताच्या दानाने ज्यांना जन्माला घातलं, असे कोण? आमदार. असे कोण? खासदार. एरवी एकच बाप एकाच मुलाला जन्माला घालतो, तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना जन्माला घातला आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांना त्यांच्याकडे मागण्याचा हक्क आहे. आणि म्हणून जास्त लोक जिथे जमा होतात तिथे तेही जमा होतात. त्यांना बोलण्याचा हक्क, तुम्हाला मागण्याचा हक्क. म्हणजे मागायचं असेल तर काही ना काहीतरी संबंध असावाच लागतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जगाचे संबंध मी तोडले आणि देवा सगळे संबंध तुझ्यास मी जोडले. माझे आई तू, बाप तू, सखा तू, मित्र तू, सगळं जे काही आहे सगळं तू आहेस. आणि त्यामुळे मला तुझ्याकडे मागण्याचा हक्क आहे आणि तो हक्क एकच आहे, तुझा विसर न व्हावा. माझ्या बुद्धीला, माझ्या इंद्रियांना, माझ्या प्रारब्धाला, माझ्या कर्माला मी दोष देईल की त्यामुळे कदाचित तुझा मला आठवण राहणार नाही. पण प्रयत्नपूर्वक तू आशीर्वाद मला दे की तुझ्या आशीर्वादाने मला शेवटच्या क्षणापर्यंत कधीही विसर होता कामा नाही. मी जिथे जिथे जाईल तिथे तू माझा सांगाती म्हणून बरोबर राहा. जेथे जातो तेथे तुम्हा, जेथे जातो तेथे तुम्हा सांगाती. चालवी हाती धरोनिया, चालवी हाती धरोनिया. जेथे जातो
देवाने विचारलं, जर पहिली मागणी मी मान्य केली, माझा विसर तुम्हाला कधीही पडणार नाही, मग तुम्ही स्वतः काय करणार, कोणती जबाबदारी घेणार? दुसऱ्या चरणामध्ये पहिली मागणी मान्य झाल्यानंतर जर तुझा विसर पडला नाही तर देव म्हणतात तुम्ही काय कराल? गुण गाई नावाई, गुण गाई नावाई, गुण गाई नावाई, ज्यांना आवड नसते त्यांना देवाची आठवण करण्यासाठी निमित्त लागतं, आणि ज्यांना आवड असते त्यांना निमित्ताशिवाय देवाची आठवण होते, आणि निमित्ताशिवाय आठवण झाली समजायची याला देवाची आवड आहे. पण काहीतरी निमित्त, आज भजन का, एकादशी आहे, एकादशीचं निमित्त. अहो आज जप का, आज म्हटले द्वादशीचं पारण आहे, घाईघाई कुठे निघाला, वारी आहे, काहीतरी निमित्त करून देवाची आठवण होते, ती नैमित्तिक आहे. पण निर्निमित्त आवड होत असेल ना, आठवण होत असेल ना, ती आवड आहे. म्हणून गुण गाई ना आवडी. आणि माझ्या जीवनातली सर्वात मोठी जोडी हीच आहे की तुझी संगती मला भेटावी, संतांची संगती मला भेटावी, तुझी कधी विस्मरण होऊ नये. आणि हे सगळं करण्याकरता मला माहिती आहे मला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. जन्मात दुःख आहे, गर्भात दुःख आहे, पण मी माझ्या वतीने सांगतो, जर संत संगती असेल, जर तुझा कधी विसर पडणार नसेल, याकरता मला धन नकोय, मुक्ती नकोय, संपदा नकोय, पण वाईट असणारा जो गर्भवास तो सुद्धा मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. Devi
Oh